झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नाशिक शहरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे। सुमित पुजारी या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या 9 वर्षांचा मुलगा गणेश याचा गळा दाबून खून केलाय आणि हा मृतदेह गोणीत भरून आपल्या सासरवाडीत नेऊन पलंगावर टाकला। या धक्कादायक प्रकारामुळे नाशिक हादरून गेले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील जेल रोड परिसरातील मंगलमूर्ती नगर येथील ही घटना आहे। सुमित पुजारी असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने आपल्या 9 वर्षांचा मुलगा गणेश पुजारी याचा कौटुंबिक वादातून खून केला। सततच्या घरगुती वादामुळे सुमित तणावात होता। अखेर संतप्त अवस्थेत त्याने मुलाचा गळा दाबून त्याचा जीव घेतला। हत्या केल्यानंतर त्याने हा मृतदेह एका गोणीत भरला आणि थेट सासरवाडीत नेऊन तो पलंगावर टाकला। ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। त्याच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।